आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। दोस्तों कैसे हैं आप? उम्मीद करता हूं आप बहुत अच्छे होंगे। धरने, मोर्चे, आंदोलन, ये सब एहतजाज वगैरह तो आम हो गया है। हर जगह देखो तो यही चल रहा है। ऐसे में अगर वकीलों पे कोई आफत आ जाती है तो वकील क्या करे। आज भिवंडी में भी भिवंडी के जो वकील संगठनाएं थी उन्होंने मिलकर एक धरना दे दिया और क्या क्या कहा और किन बातों पर उन्होंने इस धरने को निकाला, इस मोर्चे को निकाला। चलिए बात करते हैं उन तमाम वकीलों से भी जिन्होंने इस धरने मोर्चे आंदोलन को निकाला। वकील संघटना जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। प्रोटेक्शन एक्ट लागू करा लागू करा लागू करा। ॲडव्होकेट प्रोटेक्शन एक्ट लागू करा लागू करा लागू करा। अरे कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। अरे कोण म्हणतो देणार नाही, त्याशिवाय राहणार नाही। अरे कायदा आमच्या हक्काचा, अरे कायदा आमच्या हक्काचा। वकिलांच्या दृष्टीने अत्यंत भयावह आणि चिंताजनक अशी झालेली आहे। नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यामध्ये आढाव दाम्पत्याचा ज्या अत्यंत ब्रुटली असं त्यांचा जो काही हत्या करण्यात आलेली आहे तिचा आपण भिवंडी वकील संघटनेच्या वतीने सर्वप्रथम निषेध करूया। आज भिवंडी वकील संघटनेच्या वतीनेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे राहुरी येथे नगर जिल्ह्यामध्ये आढाव दाम्पत्याचे जे वकील होते व्यवसायाने, त्या वकिलांना कोर्टामधून घेऊन जाऊन त्यांना किडनॅप करून त्यांचा खून झालेला आहे। आणि अशा प्रकारचे प्राणघातक हल्ले महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी होत आहेत। त्याचबरोबर वकिलांना खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करणे आणि त्यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये चुकीची वागणूक मिळणे, अशा प्रकारे वकिलांवरती सततपणे हल्ले होत आहेत। आणि या हल्ल्यातून या दोन दाम्पत्यांचा खून झालेला आहे। आणि या खुनाचा आणि महाराष्ट्र सरकार जे वकील संरक्षण बिल जे आहे ते लागू करत नाही, पास करत नाही, या सर्व गोष्टींचा निषेध करण्यासाठी आज भिवंडी वकील संघटनेच्या वतीने प्रांत कार्यालयाला निवेदन देण्यासाठी सर्व वकील मंडळी एकत्र आलेले आहेत। त्याच्यामध्ये महिला आहेत, सिनियर वकील आहेत, ज्युनियर वकील आहेत। वकील हा समाजाला न्याय देण्याचं काम करतो। त्याचबरोबर मंत्रिमंडळात जे लोक असतील, आमदार असतील, खासदार असतील, त्यांच्यासुद्धा बाजू न्यायालयासमोर समर्थपणे मांडतो। परंतु त्या वकील वर्गावरती अन्याय होत असताना अशा प्रकारे हे लोक जर मूग घेऊन गप्प बसत असतील तर यापुढे हे आंदोलन वेगळ्या मार्गाने जाईल आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मुंबईला हायकोर्टाच्या इकडे आझाद मैदानावर पण आंदोलन होण्याची शक्यता आहे। आणि भारतभर हे वकिलांचं आंदोलन चालेल आणि जो न्याय लोकांना देतो त्या वकिलांवरती जर अन्याय होत असेल तर सामान्य जनतेने सुद्धा वकिलांच्या संरक्षणासाठी आवाज उठवला पाहिजे। आणि ह्या आजच्या निवेदन देण्यासाठी आम्ही जे सगळे लोक जमा झालेलो आहोत, सिनियर वकील आहेत, आम्ही सर्वांच्या वतीने आढाव दाम्पत्याला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। आणि त्याचबरोबर त्यांच्या न्याय हक्कासाठी आणि प्रत्येक वकिलावरती ज्याच्यावर अन्याय अत्याचार होत असेल त्याच्या पाठीमागे संघटना म्हणून उभं राहण्याचे आज आम्ही प्रतिज्ञा करतो। धन्यवाद।